नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेटवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 5 जुलै 2024 वार शुक्रवार गुंटुकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज फुलांच्या बाजारभावामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळतो का। त्याचबरोबर फुलांचे दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून कमी होताना पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आवक मर्यादित आहे, त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये कमी असल्याने दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण होताना पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटुकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते। तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आज आपल्याला फुलांचे दर काय आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या कलरचा झेंडू, आपल्याला क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आज जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये झेंडूची आवक मर्यादित आहे, त्याचबरोबर आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज झेंडूसाठी या ठिकाणी 10 रुपये किलोपासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक मर्यादित आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंती जे आहे ते आज कमी क्वालिटीमध्ये 25 रुपये किलोपासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात, परंतु कमी क्वालिटीसाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 25 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाबाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाब पाहायला मिळते। तर एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक गुलाबाची पाहायला मिळतात। तर गुलाबासाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असते 80 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला एका बंचसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून 50 रुपये किलो ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीसाठी 80 रुपये एका बंचसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाब पाहायला मिळतो। तर आज गुलाबासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गुलाबासाठी दर पाहायला मिळते। तर गुलाबांचे दर या ठिकाणी आपल्याला फुलांचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळतो। तर जरबेराची क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता एका गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आपल्याला एका बंचमध्ये या ठिकाणी आपल्याला 10 स्टिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 10 रुपयापासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कामिनी जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर कामिनीसाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी 3 रुपये ते जास्ती असतं 5 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे 3 ते 5 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पिंक डीजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर पिंक डीजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक डीजीसाठी आज कमीत कमी 20 रुपयापासून ते जास्ती असते 40 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला पिंक डीजीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर फुलांचे दर या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात कमी होताना पाहायला मिळतात। तर आवक ही मर्यादित आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते।